नमस्कार. एकदा काय झालं, एक महान व्यक्ती, एक महान पुरुष आपलं सगळं काम आटपून झोपलेला असताना त्यांना त्यांच्या घरी खुडबुडण्याचा आवाज आला. त्यावर त्यांनी हाक दिली की कोण आहे रे तिकडं. आणि तिकडून आवाज आला की आम्हाला तुमचा निकाल लावण्यास पाठवले. आणि दुसरीकडून आवाज आला, तुम्हाला यमसदनास पाठवण्यास आम्हाला धाडलंय. त्यावर त्या महान व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला की मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? मी असं तुमचं काय वाईट केलंय? त्यावर त्या मारेकऱ्यांनी उत्तर दिलं की तुम्हाला मारल्यावर आम्हाला प्रत्येकी 1,000 रुपये मिळणार आहेत. त्यावर त्या महान व्यक्तींनी असं उत्तर दिलं की मला मारून तुमचा फायदाच होणार असेल तर हे घ्या माझं डोकं आणि लवकर काम आटपून टाका. मला मारून एखाद्याचा फायदा होणार असेल तर घ्या सुरी आणि माझ्या गळ्याला लावा. असंही मी समाजामध्ये सद्भाग्यच करतोय. आणि मला मारून एखाद्याचा फायदा होणार असेल तर त्यातही मी सद्भाग्यच मानतोय, त्यातही मी धन्यताच मानतोय. हे उत्तर ऐकून त्या मारेकऱ्यांनी आपला निर्णय बदलला आणि त्याच मारेकऱ्यांनी त्या महान व्यक्तींकडून एक परवानगी मागितली. ती परवानगी अशी होती की ज्या माणसाने त्यांना मारण्यासाठी धाडलंय आता त्यालाच मारण्याची परवानगी ही तुम्ही आम्हाला द्यावी, अशी परवानगी मागितली. तर त्यावर त्या महान व्यक्तीने एवढंच उत्तर दिलं की आपल्या मनामध्ये कुणाबद्दलही सूडबुद्धीची भावना नसावी. आणि तेवढं बोलून ते शांत राहिले. नंतर तेच मारेकरी त्या महान व्यक्तीचे अंगरक्षक बनले. आणि ते अंगरक्षक त्यांचं नाव, एकाचं नाव रोडे तर एकाचं नाव पंडित महादेव नामदेव होतं. आणि ते महान व्यक्ती, महापुरुष, ज्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह यांसारख्या अनेक विषयांवर समाजामध्ये जागृती निर्माण केली. आणि त्या महापुरुषांचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. आणि आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यामुळं त्यांच्या स्मृतिदिनाबद्दल त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.